नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भोगी 2026 या दिवशी काय करावे आणि काय करू नये, कोणते नियम पाळावेत. भोगीच्या दिवशी ही चूक करू नका, नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील. भोगीच्या दिवशी करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. त्याचबरोबर एक अत्यंत खास गोष्ट देखील पाहणार आहोत, जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करण्याची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असे नक्की लिहा. येत्या 13 जानेवारी 2026ला म्हणजेच उद्या आपल्याला भोगी हा सण साजरा करायचा आहे. भोगी म्हणजे संक्रांतीचा आदला दिवस किंवा संक्रांत सणाची सुरुवात. तशी संक्रांत आपण 3 दिवसांची साजरी करतो. पहिला दिवस असतो भोगीचा, दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा, ज्याला आपण संक्रांतीची कर म्हणतो. त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज्य मानतो. तरी पण देवपूजा असेल, धार्मिक गोष्टी असतील तर हे आहे या दिवशी आपण आवर्जून केल्या जातात. अशा पद्धतीने 3 दिवसाचा हा मकर संक्रांतीचा सण सुरू होत आहे. 13 जानेवारी, 14 जानेवारी आणि 15 जानेवारी. आणि तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असं म्हणायला सुद्धा आपल्याला काहीच हरकत नाही. कारण जरी मकर संक्रांतीचा सण आला की संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सुरू होतो आणि त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा तिळवाचा कार्यक्रम सुद्धा केला जातो. तसेच जी लहान मुलं असतात म्हणजे 3 वर्षापर्यंतची लहान मुलं तर त्यांचं बोरनाण सुद्धा या कालावधीमध्ये केलं जातं. म्हणजेच रथसप्तमी या संक्रांत सणाचा शेवट असं म्हणता येईल. मकर संक्रांतीच्या सणाला सूर्यपूजेसाठी सुद्धा अतिशय महत्त्व मानले जाते. कारण त्यामुळे तुमच्या कुंडलीतील रवी ग्रह म्हणजेच सूर्य मजबूत होईल, जो मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुंडलीतील रवी ग्रह म्हणजेच सूर्य जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आता तिळाचा जितका आपण वापर आपल्या संक्रांत सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपल्याला हा करायचा आहे. कारण तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर धर्मशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचे आणि फायद्याचे आहेत. आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत. त्याचबरोबर संक्रांत सण जो आहे तर तो सूर्यपूजेसाठी सण म्हणून ओळखला जातो. पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो. 13 जानेवारीच्या दिवशी म्हणजेच उद्या भोगी सण आहे आणि भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. तीळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे. म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवांना स्नान घालण्याच्या पाण्यात, आपल्या खाद्यपदार्थामध्ये, त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजेच दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ हे टाकायचे आहेत. किंवा तिळाचं तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले लाभ होतील. ज्यांना देवपूजेसाठी तिळाचं तेल मिळणार नाही किंवा जे आपलं घरातील तेल वापरत असतील तर मग तुम्ही दिव्यामध्ये पांढरे तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुमचा तीळयुक्त तेलाचा देवासमोर दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होतील. भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात. जसे की वांगी, वाल, पावटा, फ्लॉवर, गाजर, वटाणा, बटाटा किंवा हरभरा. जसा भाग बदलला तसं त्या भाज्यांमध्ये बदल होतो. पण या भाजीला आपण लेकरूवाळी भाजी किंवा 12 बापाचं कालवण किंवा 12 गावचं कालवण म्हणून ओळखलं जातं. ही भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तर तो जो आपल्याला बाधत नाही किंवा मग जी भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचं आजार जडत नाही. मग वर्षभरात आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे, तर आजारी पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं.
त्यामुळे मिक्स भाजी किंवा लेकरूवाळी भाजी किंवा तीळयुक्त बाजरीची भाकरी, ती सुद्धा बाजरीची भाकरी किंवा तीळ लावलेली भाकरी, जे काही तुम्ही बनवता तर तेच तुम्हाला खायचं असेल. तर उपवास सोडायला सुद्धा तुम्ही सूर्यास्ताच्या आतच जेवण करून खाऊ शकता. पण ही भाजी खायला मात्र अजिबात विसरायचं नाही. तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल, तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे काही सकाळी तुम्ही केलेलीच असेल, तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी, भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे. या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी पितरांना आठवण करणं किंवा पितरांच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष असं महत्त्व आहे. जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल, तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस हा अत्यंत योग्य आहे. या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता किंवा गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता. आणि पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र ठिकाणी किंवा मग तीर्थाच्या ठिकाणी जाणे शक्य असेल, तर ते तुम्ही करा. किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असे 11 वेळा म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून अर्घ्य देऊ शकता. महिलांना जर पितरांच्या नावाने काही कार्य करायचं असेल, तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं. तर हे कार्य आपण पितरांसाठी भोगीच्या दिवशी नक्कीच करायचं आहे. भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल, तर हे जे काही सण आहेत ते आनंद उपभोगण्याचे आहेत. म्हणजेच या दिवसांमध्ये आपण आनंद लुटू सुद्धा शकतो आणि आपला आनंद इतरांसोबत वाटू सुद्धा शकतो. म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतो, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. तर एवढा हा सुंदर सण आहे. तर मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडधोड बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थही बनवा. या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय करू नका. तुम्हाला या सणावाराच्या निमित्ताने अन्न बनवून ते वाया घालवू नका. जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा मग कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका. म्हणजेच त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल. कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण जी काही पूजा करतो त्यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थाचा वापर केला जातो. त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाहीये. आणि अन्न पदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडंफार कमी जास्त काही झालं, तर आपण हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो किंवा त्यामध्ये सुद्धा अन्न पदार्थाचा वापर केला जातो आणि त्यामुळे आपलं अन्न जे आहे तर ते वाया घालवायचं नाहीये. आणि अन्नपदार्थ तयार करताना महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडंफार कमी जास्त काही झालं, तर मग त्याचा अपमानही करू नका. कारण भोगी हा सण साजरा करून आनंद हा उपभोगायचा सण आहे. मग महिलांनी तुम्ही कधीही अन्नाला अपमानित करू नका. जर तुमच्या खाद्यपदार्थामध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या, तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला या भोगीच्या दिवशी किंवा हळदी कुंकू करताना नक्कीच ही घ्यायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर पितरांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही वस्तू खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीचा दानधर्म म्हणून, तर नक्कीच तुम्ही भोगीच्या दिवशी या वस्तू खरेदी करा. पितरांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशीच घेऊन ठेवू शकता. भले तुम्ही मकर संक्रांतीला तो दानधर्म केला तरी सुद्धा तुम्ही हे सर्व जे साहित्य आहे ते भोगीच्या दिवशीच विकत घेऊ शकता. तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती? तर प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करायचा असा आग्रह मी नक्कीच करेल. तर ती वस्तू आहे 7 घोड्याचं चित्र असलेला जो फोटो असतो, तर तो फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे. पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही तो 7 घोड्यांचा फोटो लावू शकता. ज्यांना कर्ज, पैसा आणि आर्थिक संबंधीच्या काही अडचणी आहेत, त्यांनी त्या मिटून जाव्यात आणि तुमचे जीवन सुरळीत व्हावे असं वाटत असेल, तर मग तुम्ही हे 7 घोड्यांचा फोटो आहे
तो तुमच्या दक्षिण भिंतीला लावू शकता. आणि बाकी दुसऱ्या कारणांसाठी, जसं की घरामध्ये सकारात्मकता राहावी, घरातील सर्व सदस्यांचा रवी ग्रह सूर्य मजबूत राहावा, घरामध्ये कायम आनंदाचे वातावरण राहावे, उत्साहाचे वातावरण राहावे आणि घरामध्ये काही कामं जे आहेत तर ते नेहमी थांबतात आणि मग त्यांना एक प्रकारची गती मिळावी. तर या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर फोटो लावायचा असेल तर तो तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता. थोडक्यात भोगीला काय करावे, तर थोडक्यामध्ये जाणून घेऊयात की एक भोगीच्या दिवशी पुरुष, स्त्रिया, लहान मुलं सगळ्यांनी आपले केस हे धुतलेच पाहिजेत. म्हणजेच आपली वर्षभराची सर्व पीडा निघून जाते, असं पूर्वीचे लोक हे नेहमी म्हणायचे. पण आतापर्यंत चालत आलेली ही परंपरा आज देखील चालवली पाहिजे असं आपल्याला वाटतं. त्यामुळे घरातील सगळ्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करावे. जरी आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्यांच्या तब्येतीत देखील सुधारणा होते. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी. तसेच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी. देवदेवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा. जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील. जो खाईल भोगी तो राहील निरोगी. या म्हणीचा अर्थ आहे म्हणजे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर अशी रांगोळी काढावी. या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच भोजन करावे. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासन म्हणजे सुवासिनी स्त्रीला देखील जेवायला घालतात. ती प्रत्येकाकडची एक वेगवेगळी पद्धत असेल. तुमच्याकडे असेल तर तुम्ही या नियमाचं देखील पालन करू शकता. आता बघूया की संक्रांतीला किंवा भोगीला कोणते नियम हे आपण आवर्जून पाळलेच पाहिजेत. नंबर 1, मकर संक्रांतीच्या किंवा भोगीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता येऊ शकते. नंबर 2, मकर संक्रांतीला म्हणजेच भोगीला या दिवशी मांसाहार, दारू याचे सेवन करू नका आणि या दिवशी शक्य होईल तेवढं केवळ सात्विक आहार घ्यावा. नंबर 3, या दिवशी घरामध्ये कलह, भांडणतंटा, वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात. नंबर 4, या दिवशी घराबाहेर असलेल्या गरजू व्यक्तीला आवर्जून मदत करावी आणि त्यांचा अपमान अजिबात करू नये. नंबर 5, मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच भोगीला तुळस तोडू नये. असं करणं अत्यंत अशुभ मानलं जातं. नंबर 6, भोगीच्या दिवशी दान करा. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा तुमच्यावरती होईल. भोगी म्हणजे काय? भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग. आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो, ज्याला आपण भोग असे म्हणतो. भोगी देणं म्हणजे नेमकं काय? तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच सुवासिनीला विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो आणि त्यांना आज भोगी देणे असं सुद्धा म्हणतात. अशी भोगी साजरी करतात. तर या दिवशी इंद्रदेवाची पूजा देखील केली जाते. इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते अशी आख्यायिका आहे आणि यामुळे त्या वर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकले होते. तसेच पीक वर्षानुवर्षे पिकावे. भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना सर्व शेतकरी इंद्रदेवाला करतात. काही राज्यामध्ये लहान होळी पेटवून त्यामध्ये वस्तूची आहुती देखील दिली जाते. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजी तिळाचं कूट घालून केली जाते आणि या पदार्थामध्ये उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात. तसेच या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. तर भोगीच्या दिवशी या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्यात. तुम्हाला या सर्व गोष्टींचा नक्कीच लाभ होईल. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.